नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या योजना कॉर या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. तर बजाज फायनान्सचं जे कार्ड आहे ते कशा पद्धतीने अप्लाय करायचं, कुठून अप्लाय करायचं या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तिथे तुम्ही जाऊन योग्यरित्या अप्लाय करू शकता. कशा पद्धतीने अप्लाय करायचं तर या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आपल्या कमेंट बॉक्समध्ये जी लिंक आहे ती देण्यात आलेली आहे आणि तिथे तुम्ही जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता. बजाज फायनान्सचं कार्ड अप्लाय करू शकता. तर बजाज कार्ड अप्लाय करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला खालील गोष्टी स्टेप तुम्हाला फॉलो करायचे आहेत. तर बजाज फायनान्सच्या वेबसाईटवर जा, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिली आहे किंवा कमेंट बॉक्समध्ये. तिथे गेल्याच्या नंतर तुम्ही काय काम करू शकता तर गेल्याच्या नंतर EMI कार्डवर बटनावर क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर तर मित्रांनो, मी जे स्टेप फॉलो करायचं सांगत आहे ते त्याच्या पद्धतीने तुम्हाला करायचे आहेत. म्हणजे शॉप ऑन EMI कार्डच्या विभागात जायचं आहे. तुम्ही अधिकृत वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर संपूर्ण डिटेल्स जे आहे ते KYC वगैरे सविस्तर डिटेल्स टाका. डिटेल्स टाकल्याच्या नंतर तुमचं कार्ड तयार होऊन येईल. तर मित्रांनो, आता तुमचं वय किती पाहिजे, काय सविस्तर माहिती, तुम्हाला पॅन कार्ड, आधार कार्ड हे दोनच डॉक्युमेंट लागणार आहे आणि पत्त्याचा पुरावा म्हणजे आधार कार्ड चालतं. तर मित्रांनो, तुमचे वय पाहिजे 21 ते 65 वर्ष. मी काय सांगत आहे त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या मित्रांनो. तर 21 ते 65 वर्ष तुमचे वय पाहिजे. तुमच्याकडे नियमित उत्पन्नाचा स्रोत असणे आवश्यक आहे आणि तुमचा क्रेडिट स्कोअर आता हा पण तुम्हाला चांगला असणे आवश्यक आहे. हे कुठे तपासायचा, कोणता क्रेडिट स्कोअर जे आहे ते कुठे तपासायचं त्याची पण लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये आहे. तर दोन्ही चेक करून तुम्ही कार्ड तयार करू शकता. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद. जय शिवराय.